तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 215 पेजवर वरून दुसरी ओळ आणि शेवटी आलाय बघा. और आचार्यों का तो यह अभिप्राय है. बरोबर. तर विषय हा चालू आहे की आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य ही जी श्रुती आहे ती या श्रुतीने अधिकारी पुरुषाकरिता आत्म्याच्या साक्षात्काराचं आणि त्या साक्षात्काराला कारणीभूत असणारं मनन श्रवण मनन निदिध्यासन याचं विधान केलेलं आहे किंवा नाही. म्हणजे याच्यात दोन मत आहेत. एक मत आहे वाचस्पती मिश्रांचं. ते म्हणतात हा विधी नाही आहे. परंतु विवरणाचार्य आणि त्यांना अनुसरणारे बाकीचे आचार्य त्यांच्या मतानुसार तर श्रोतव्य मंतव्य हा काय आहे विधी आहे. तो वाचस्पती मिश्रांच्या मतानुसार विधी का नाही याचा विचार काल आजपर्यंत आपण केला. आता जे विवरणाचार्य विवरण ग्रंथाचे करते आणि त्यांना अनुसरणारे बाकीचे आचार्य त्यांच्या मतानुसार श्रवण करण्याकरिता मनन निदिध्यासन करण्याकरिता विधी केलेला आहे. मग विधी का मानतात ते त्याचा आता विचार करायचा आहे. और आचार्यों का तो यह अभिप्राय है. काय बरं की आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. बरोबर. ही श्रुती आहे. ही श्रुती विषय या श्रुतीमध्ये विवेकाधिक चतुष्टय साधन संपन्न संन्यासिके प्रती. ठीक आहे ना. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व हे चार साधना. या चार साधनाने युक्त या चार साधनाने संपन्न असा जो संन्यासी त्या संन्यासाकरिता काय सांगितलंय म्हणे तर संन्यासिके प्रती आत्मसाक्षात्कार की प्राप्ती वास्ते. त्या संन्यासाला म्हणजे अशा अधिकारी योग्य संन्यासाला की जो विवेकादीने संपन्न आहे अशा त्या महात्म्याला आत्म्याचा साक्षात्कार होण्याकरिता मनन निदिध्यासन रूप फलोपकारी अंगो सहित श्रवण नामा अंगी विधान कर्या आहे. असं मत कुणाचं विवरणाचार्यादिकांचं. ते काय म्हणतात की मनन निदिध्यासन हे आहेत अंग आणि अंगी आहे श्रवण. आत्मसाक्षात्कार होण्याकरिता मुख्य साधन कोण आहे श्रवण म्हणून ते झालं अंगी. आणि त्याच्याकरिता अंग आहेत कोण मनन निदिध्यासन. ही जी श्रुती आहे आत्मा वा अरे द्रष्टव्य या श्रुतीने अधिकारी पुरुषाला आत्मसाक्षात्कार होण्याकरिता अंग सहित अंगीचं विधान केलेलं आहे. अर्थात मनन निदिध्यासन हे जे दोन अंग याच्या सहित श्रवण रूप अंगीचं विधान केलेलं आहे. बरोबर. त्यातले त्यात पुन्हा मनन आणि निदिध्यासन हे अंग आहेत. पण हे कोणते अंग आहे तर फलोपकारी अंग आहे. कोणते अंग आहेत जी फलोपकारी. कारण अंगाचे दोन प्रकार आहेत. तर अंगाचे दोन प्रकार कोणकोणते आहे. एक असतं सन्निपत्योपकारक अंग येऊ राहिलं सारं खाली. एक दुसरं आहे आराधोपकारक अंग. तर त्यांचं स्वरूप काय आहे याची व्याख्या होणार आहे. परंतु या ठिकाणी एवढंच समजायचं की श्रवण रूप अंगीचं विधान आहे आत्मसाक्षात्कार करण्याकरिता आणि त्या अंगीकरिता फलोपकारी अंग आहेत कोण मनन निदिध्यासन. ठीक आहे. चला. तर मनन निदिध्यासन रूप फलोपकारी अंगो सहित श्रवण नावाचं अंगी विधान कर्या है. लागलं. तहा जो पदार्थ साक्षात फल का साधन रूप करिके श्रवण कर्या जावे है सो पदार्थ अंगी कह्या जावे है. अगोदर अंगी कशाला म्हणतात. अंगीची परिभाषा अंग आणि अंगी ह्या दोन गोष्टी आहेत. ठीक आहे ना जी. तर अंगी म्हणजे काय त्याची व्याख्या केली इथं. जो पदार्थ साक्षात फल का साधन रूप करिके फलाचं साधन आहे पण कसं साधन आहे परंपरेनं साधन नाही आहे साक्षात फलाचं साधन आहे
असं जो पदार्थ त्याला म्हणायचं काय? अंगी. आहे की नाही? तर भोजन हे साधन आहे क्षुधा निवृत्तीचं. क्षुधा निवृत्तीसाठी भोजन हे काय आहे? साधन आहे. मग त्यामध्ये भोजनामध्ये अनेक पदार्थ असतात. चपाती आहे, भाजी आहे, पापड आहे, चटणी आहे की नाही, बाकीचे आणखी मीठ वगैरे, आचार वगैरे भरपूर पदार्थ आहेत. परंतु मुख्य क्षुधा निवृत्ती रूप फल प्राप्त होण्याकरिता मुख्य साधन कोण आहे? चपाती आणि भाजी, भाकर भाजी हे मुख्य आहे. म्हणून ते झालं काय? अंगी. काय म्हणायचं त्याला? अंगी. आणि बाकीचे चटणी, आचार, लोणचं वगैरे हे सर्व अंग. कळलं की नाही? असं आहे. तहा जो पदार्थ साक्षात फल का साधन रूप करके श्रवण कया जावे सो पदार्थ अंगी कया जावे. तथा शेषी कया जावे. अंगीलाच एक दुसरा शब्द आहे काय? शेषी. तथा शेषी कया जावे है. तथा प्रधान कया जावे. त्यालाच आणखीन एक नाव दिलं आहे काय? प्रधान. अंगी, शेषी, प्रधान, मुख्य असं. और ता अंगी के समीप ही जो पदार्थ फलते विना कर्तव्यता रूप करके श्रवण करया जावे है सो पदार्थ अंग कया जावे है. आता अंग म्हणजे काय? अंगाची परिभाषा. ठीक आहे. तर अंगी के समीप म्हणजे जो अंगी आहे त्याच्या जवळ त्याचा पाठ झालेला आहे. आणि पुन्हा असा जो दुसरा पदार्थ अंगीच्या जवळ सांगितला आहे पण त्याचं फल पण सांगितलेलं नाही आहे. मग त्याला समजायचं काय? अंग. आहे की नाही? भाकरीच्या जवळच ठेवलेली आहे चटणी, लोणचं, पापड आणि त्याचं विशेष फळ पण सांगितलेलं नाही. हे खाल्लं तरच क्षुदेश निवृत्ती होईल असं काही सांगितलेलं नाही आहे. आणि अंगीच्या जवळ आहे. आणि म्हणून पापड वगैरे बाकीचे काय आहेत? अंग. आणि भाकर आणि भाजी ही काय आहेत? अंगी. कळलं? चला. और ता अंगी के समीप ही अंगीच्या जवळच जो पदार्थ फलते विना म्हणजे त्याचं फल सांगितलेलं नाही आहे. अंगीच्या जवळच त्याचं वर्णन केलेलं आहे. जो पदार्थ फलते विना और पुन्हा कसं कर्तव्यता रूप करके करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं देखील आहे. कर्तव्यता रूप करके श्रवण करया जावे है सो पदार्थ अंग कया जावे है. बरोबर. तथा शेष कया जावे है. अंग म्हणा त्याला दुसरं नाव काय? शेष. तथा सहकारी कया जावे आहे. त्याला आणखी नाव काय दिलं आहे? सहकारी, गौण असे शब्द प्रयोग. अंग, शेष, सहकारी, गौण. चला. ते अंग भी, ते अंग देखील दोन प्रकारचे आहेत. मग कोण कोण सांगतायत? स्वरूपोपकारी, फलोपकारी. काही अंग असे असतात काय? स्वरूपोपकारी म्हणजे त्या अंगीचं स्वरूप निर्माण करण्याकरिता त्यांचा उपयोग आहे. त्याला म्हणायचं काय? स्वरूपोपकारी. आणि एक आहे फलोपकारी. फलोपकारी म्हणजे कसं? त्या अंगीचं जे मुख्य फल त्या फलाला उत्पन्न करण्याकरिता सहकारी आहे. अंगीला उत्पन्न करत नाहीत ते, पण अंगीचं जे फल ते फल उत्पन्न करण्याकरिता मदत करतात अंगीला. मग असे जे अंग त्याला काय म्हणायचं? फलोपकारी. पंक्ती पहा. ते अंग भी स्वरूपोपकारी, फलोपकारी इन भेदों करके दो प्रकार के होवे है. ठीक. तहा जे अंग अंगी के स्वरूप की उत्पत्ति विषय उपकार करे है ते अंग स्वरूपोपकारी कहे जावे. स्वरूपोपकारी अंग म्हणजे काय? त्याची परिभाषा. तर जे अंग काय करतात? अंगी स्वरूप की उत्पत्ती विषय अंगीच्या स्वरूपाला उत्पन्न करण्याकरिता उपकारक आहे. त्याला काय म्हणायचं? स्वरूपोपकारी अंग. है की नाही? तर भोजन अंगी आहे. परंतु गॅस नसेल म्हणजे इंधन नसेल, लकडी वगैरे अग्नी नसेल तर भोजन बनवता येईल का? नाही. भोजन सुद्धा काय आहे? अंग आहे. पण तो कोणता अंग आहे? नाही, स्वरूपोपकारी अंग आहे. कारण क्षुधा निवृत्ती रूप जे फळ त्याच्यासाठी अंगी जे भाजी भाकर त्याच्या उत्पत्ती करिता कारण आहे. कोण? अग्नी, इंधन. म्हणून त्याला म्हणायचं अंग आहे. पण कोणतं अंग? स्वरूपोपकारी अंग. बरोबर आहे की नाही? आणि चटणी, पापड, लोणचं ही भाकर आणि भाजी उत्पन्न करतात का?
नाही करत. पण भाकर आणि भाजीचं जे मुख्य फल आहे काय, क्षुधेची निवृत्ती किंवा तृप्ती त्याला म्हणा, त्याच्याकरिता सहकारी आहेत कोण, पापड आदी. म्हणून ते पापड आदी अंगच आहे, पण कोणते, फलोपकारी अंग आहे. काय म्हणायचं त्याला, फलोपकारी. दोन प्रकार कळाले की नाही, कोण कोण, स्वरूपोपकारी अंग, फलोपकारी अंग. पंक्ति तहा जे अंग अंगी के स्वरूप की उत्पत्ति विषय उपकार करे हैं, ते अंग स्वरूपोपकारी कहे जावे है. लागलं, इन स्वरूपोपकारी अंगों को ही मीमांसक सन्निपत्योपकारी अंग कहे है. बरोबर. असे जे स्वरूपाला, अंगीच्या स्वरूपाला उत्पन्न करणारे जे अंग, त्या अंगाला मीमांसेच्या भाषेमध्ये, पूर्वमीमांसेच्या भाषेमध्ये नाव दिले गेलं आहे काय, सन्निपत्योपकारक अंग. कळलं की नाही. बघा एक एक गोष्ट कशी साफ स्पष्ट होते. बरोबर. इन स्वरूपोपकारी अंगों को ही मीमांसक सन्निपत्योपकारी अंग कहे है. और जे अंग ता अंगीजन्य फल की उत्पत्ति विषय उपकार करे है, ते अंग फलोपकारी अंग कहे जावे है. हे दुसरे फलोपकारी अंग. कोणत्या अंगाला म्हणायचं फलोपकारी अंग, अंगीपासून उत्पन्न होणारं जे फल, त्या फलाच्या उत्पत्तीकरिता जे उपकारक आहे, अशा अंगाला काय म्हणायचं, फलोपकारी अंग. ते बघा. और जे अंग ता अंगीजन्य, सापडली गवळ, जे अंग ता अंगीजन्य फल की उत्पत्ती विषय, अंगीपासून उत्पन्न होणारे जे फल, त्या फलाच्या उत्पत्तीमध्ये उपकार करे है, ते अंग फलोपकारी अंग कहे जावे है. लागलं की नाही. मग इंधन वगैरे हे कोणते अंग आहेत, स्वरूपोपकारी. आणि चटणी पापड आचार हे फलोपकारी. कळलं की नाही. उदाहरण चांगलं बसून घ्यायचं. आता चला, इन फलोपकारी अंगों को ही मीमांसक आराध उपकारी अंग कहे है. यालाच नाव दिले त्यांनी काय, आराध उपकारी अंग. अंगाचे दोन प्रकार, सन्निपत्योपकारी अंग, आराध उपकारी अंग. सन्निपत्योपकारी अंग कोणाला म्हणायचं, जे अंगीच्या स्वरूपाला उत्पन्न करण्याकरिता उपकारक आहे, त्याला म्हणायचं काय, सन्निपत्योपकारी अंग. आणि आराधोपकारी अंग कशाला म्हणायचं, की जे अंगीचं जे फल, त्या फल उत्पत्तीकरिता उपकारक आहे, त्यांना म्हणायचं काय, आराधोपकारी अंग. मीमांसक आराधोपकारी अंग काय आहे. पुढे चला. जैसे ह्या प्रसंग विषय, आता हा जो विषय सांगितला मध्ये, तो ज्याकरिता सांगितला तो सिद्धांत सांगतायत. आता विवरणाचार्यादिकांचं मत काय आहे, की श्रोतव्य मंतव्य इथं विधी आहे. मग आता इथं विधी आहे, तर मुख्य अंगी कोण आहे, श्रवण. आणि त्याच्याकरिता अंग आहेत कोण, मनन निधिध्यासन. पण ते मनन निधिध्यासन कोणत्या प्रकारातले अंग आहे हे सांगण्याकरिता हा सर्व विषय झाला इथं. आता पहा पुढे. जैसे हा प्रसंग विषय, प्रसंग जो चालू आहे त्यामध्ये वेदांत शास्त्र का श्रवण प्रमाण का विचार रूप होणे, ते वेदांत शास्त्राचं श्रवण म्हणजे कोणतं श्रवण आहे ते. श्रवणाचे दोन प्रकार, श्रोत्राशी संबंधरूप श्रवण एक, दुसरं विचाररूप श्रवण. तर इथं श्रवणाची जी परिभाषा सांगितल्या जाते ते कोणतं श्रवण आहे, विचाररूप श्रवण आहे. कारण उपक्रमोपसंहाराधिकाच्या साह्याने, षडलिंग सांगितले होते की नाही तात्पर्य निर्णयाचे, त्याच्या साह्याने वेदवाक्यांचं, उपनिषद वाक्यांचं तात्पर्य कोणत्या अर्थात आहे याच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. म्हणून हे श्रवण कोणत्या प्रकारातलं आहे, विचाररूप श्रवण आहे. कळलं की नाही. आणि गुरुनी वाक्याचं उच्चारण केलं, कानाने ऐकलं, ते कोणतं श्रवण झालं, श्रोत्राशी संबंधरूप श्रवण आहे. श्रोत्राशी शब्दांचा संबंधरूप श्रवण आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर साधक विचार करतो, तर ते विचाररूप श्रवण आहे. विचाररूप श्रवण महत्वाचं आहे. त्या विचाररूपी श्रवणानेच काय होते, प्रमाण असंभावनेची निवृत्ती होते. कळलं तर पहा. जैसे या प्रसंग विषय वेदांत शास्त्र का श्रवण प्रमाण का विचार रूप होणे, ते बरोबर आहे की नाही. वेदवाक्य रूपी जे प्रमाण, त्या प्रमाणांचा विचार रूप हे श्रवण आहे.
विचारूप होणे ते साक्षात ब्रह्म ज्ञान रूप फल का साधन रूप करिके विधान कर्या है की नाही. विचारूप श्रवणानेच साक्षात्कार होत असतो है की नाही. पहिलं श्रवण असतं ते संबंधरूप श्रवण, तेवढ्याने साक्षात्कार होत नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर काय करावं लागतो, विचार. विचारूप श्रवण केलं तर प्रमाणासम भावनेची निवृत्ती होते आणि ब्रह्म साक्षात्कार होतो. बघा, विचारूप होणे ते साक्षात ब्रह्मज्ञान रूप फल का साधन रूप करिके, म्हणजे ब्रह्मज्ञान रूप जे फल, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती, त्याचं साधन कोण आहे, श्रवण आहे की नाही. म्हणून श्रवण काय झालं, अंगी आहे की नाही. अनेक साधनापैकी मुख्य आहे कोण, श्रवण. ठीक आहे, फलासाठी मुख्य आहे, साक्षात कारण आहे, अंगी आहे श्रवण. साक्षात ब्रह्मज्ञान रूप फल का साधन रूप करिके, साधन आहे असं म्हणून विधान करे आहे. याते सो श्रवण तो अंगी कया जावे, है की नाही. फल उत्पन्न होण्यासाठी अंगी आहे कोण, श्रवण. और ता श्रवण रूप अंगी के समीप विधान करे जे विवेकाधिक चारी साधन आहे. आता श्रवण रूप अंगी त्याच्या जवळच विधान केलेलं आहे विवेकाधिकांचं, आहे की नाही. मनननिधिध्यासन याच्या अगोदर विवेकाधिकाच्या बाबतीत चर्चा चालू केली. तर विवेकाधिक सुद्धा अंगच आहे. श्रवण मनन निधिध्यासन हे सुद्धा अंगच आहे, बरोबर. मग आता पहा, और ता श्रवण रूप अंगी के समीप विधान करे जो विवेकाधिक चारी साधन है, विवेक, वैराग्य, समाधि, षटक व मुमुक्षुत्व, हे चार. तीनों का ज्ञान ते भिन्न दुसरा कोई फल ता कथन कर्या नाही. ज्ञानाहून वेगळं दुसरं कोणतंच फल त्यांचं सांगितलेलं नाही आहे. ज्ञानच फल आहे, म्हणजे श्रवणाचं फल जे ब्रह्मज्ञान तेच त्यांचंही फल आहे, त्याच्याहून अतिरिक्त फल नाही आहे. म्हणजे त्या प्रसंगामध्ये कोण श्रवणाचं फल सांगितलं पण विवेकाधिकांचं फल सांगितलंच नाही आहे. मग फलाचा निर्देश नाही आहे. आणि अंगी जे श्रवण त्याच्या समीप त्यांचं कथन आहे, कोणाचं, विवेकाधिकांचं. आणि फल म्हणून फक्त एकच सांगितलंय तिथं, श्रवणाचं फल कोणतं, ज्ञान, ब्रह्मज्ञान. ठीक आहे जी, पंक्ती पहा. ता श्रवण रूप अंगी के समीप विधान करे जे विवेकाधिक चारी साधन है, तीनों का ज्ञान ते भिन्न दूसरा कोई फल ता कथन कर्या नहीं. या ते विवेकाधिक साधन ता श्रवण रूप अंगी के स्वरूप की उत्पत्ति विषय उपकारी होने ते स्वरूपोपकारी अंग कहे जावे. बरोबर. बघा, अंगी कोण, श्रवण, आणि अंग कोण, विवेकाधिक. पण विवेकाधिक हे कोणत्या प्रकारातले अंग आहे हा प्रश्न. तर बघा, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व जर नसेल तर मनुष्य श्रवण करू शकतो का, कोणतं श्रवण करू शकत नाही. श्रवण होण्यासाठी कारण आहेत की नाही, कोण, विवेकाधिक. अर्थात स्वरूप अंगी जो श्रवण त्याच्या उत्पत्तीकरिता कारण आहेत, कोण, विवेकाधिक. म्हणून विवेकाधिक हे सुद्धा अंगच, पण कोणते अंग, फलोपकारी अंग, स्वरूपोपकारी अंग. काय म्हणायचं त्याला, स्वरूपोपकारी अंग. आणि स्वरूपोपकारी अंगालाच काय म्हटलं गेलेलं आहे, सन्निपत्योपकारी अंग. याते ते विवेकाधिक साधन ता श्रवण रूप अंगी के स्वरूप की उत्पत्ति विषय उपकारी होने ते स्वरूपोपकारी अंग कहे जावे है. लागले एवढं. और ता श्रवण रूप अंगी के समीप ही फलते विना मनन निधिध्यासन का विधान करे आहे. त्याचप्रमाणे आणखीनही काही गोष्टीचं विधान आहे त्या अंगी जवळच. अंगी श्रवण त्याच्या जवळ सांगितलेले आहेत, कोण, मनन निधिध्यासन. आणि त्यांचं फल पण विशेष सांगितलेला नाही, बरोबर. अंगी के समीप ही फल ते विना मनन निधिध्यासन का विधान करे आहे. या ते म्हणून ते मनन निधिध्यासन दोनों ता श्रवण रूप अंगी के ब्रह्म साक्षात्कार रूप फल की उत्पत्ति विषय उपकारी होने ते फलोपकारी अंग कहे जावे है. ठीक आहे. श्रवण रूप अंगीचं फल जे आहे ब्रह्म साक्षात्कार, ते ब्रह्म साक्षात्कार रूप फल उत्पन्न होण्याकरिता उपकारी आहे, कोण, मनन निधिध्यासन. म्हणून श्रवण रूप अंगीकरिता अंगच आहेत मनन निधिध्यासन. पण हे कोणत्या प्रकारातले अंग आहेत, फलोपकारी अंग आहे.
आणि विवेकाधिक 4 हे स्वरूपोपकारी अंग आहेत. बरोबर. उपकारी होणे ते फलोपकारी अंग कहे जावे है. याते म्हणून श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य इस वचनने मनन निधिध्यासन रूप फलोपकारी अंगो सहित श्रवण नामा अंगी विधान करिता है, म्हणजे केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून ही जी श्रुती आहे श्रोतव्य आत्मावार्य द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, या श्रुतीने इस वचनने मन निधिध्यासन रूप फलोपकारी अंग याच्या सहित अंगीचं विधान केलं आहे. मग अंगी कोण? श्रवण. अंग कोण? मनन निधिध्यासन. कोणते अंग? कोणत्या प्रकारातले अंग? फलोपकारी अंग. मीमांसेच्या भाषेत काय बोलता येईल? आराध उपकारी अंग. बरोबर आहे ना. चला. इस वचन ते मनन निधिध्यासन रूप फलोपकारी अंगो सहित श्रवण नामा अंगी विधान करीत आहे. लागलं. अर्थात साधन चतुष्टय संपन्न संन्यासीने ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती वास्ते मनन निधिध्यासन रूप अंगो सहित श्रवण रूप अंगी अवश्य संपादन करना, असा त्या श्रुतीचा अर्थ आहे. बरोबर. की जो अधिकारी पुरुष आहे, साधन चतुष्टयाने युक्त आहे, त्याने ब्रह्म साक्षात्काराकरिता मनन निधिध्यासन रूप अंगासहित मुख्य अंगी जो श्रवण त्याचं अवश्य संपादन करावं. लागला अर्थ. चला. विधी आहे. तहा श्रवण को ब्रह्म साक्षात्कार की कारणता पूर्वोक्त अन्वय व्यतिरेक करके ही सिद्ध है की नाही. मग आता विधान आहे. बरोबर. तर म्हणे का हो विधान आहे, पण कोणती विधी आहे इथं? श्रोतव्य मंतव्य इथं विधी आहे, पण कोणती विधी आहे? कारण विधीचे प्रकार आहेत. अपूर्व विधी, नियम विधी, परिसंख्या विधी, सारं एवढं राहिलं खाली. कळलं की नाही. मग इथं कोणती विधी आहे नेमकी, हा प्रश्न. तर या ग्रंथकारांचं सुद्धा म्हणणं आहे की अपूर्व विधी नाही आहे. म्हणजे का बरं? कार्यकारण भावाचा निश्चय जर अगोदर नसता, कोण दोघांमध्ये कार्यकारण भावाचा निश्चय? ब्रह्मज्ञान आणि श्रवण यांच्यामध्ये फल आहे, कार्य आहे ब्रह्मज्ञान, आणि त्याचं कारण आहे कोण? श्रवण. पण अंगांगी भावाचा निश्चय अन्वय व्यतिरेकाने सिद्ध आहे, म्हणजे अत्यंत अप्राप्त नाही आहे. अत्यंत अप्राप्त असता तर अपूर्व विधी मानली असती. मग अत्यंत अप्राप्त नाही याचा अर्थ अगोदरच प्राप्त आहे. कशाने प्राप्त आहे? कार्यकारण भाव अन्वय व्यतिरेकाने. कसं सांगतायत ग्रंथकार? तहा श्रवण को ब्रह्म साक्षात्कार की कारणता पूर्वोक्त, म्हणजे माग काल सांगितलं होतं ना अन्वय व्यतिरेक, तर पूर्वोक्त अन्वय व्यतिरेक करके ही सिद्ध आहे. अन्वय व्यतिरेकानेच सिद्ध आहे दोघांमधला कार्यकारण भाव. कार्य आहे ब्रह्मज्ञान, कारण आहे श्रवण. याते म्हणून ता श्रवण का विधान करणे हारा श्रोतव्य यह विधि अपूर्व विधि रूप नहीं है. श्रोतव्य विधी आहे बरोबर, पण अपूर्व विधी नाही आहे. का बरं? अपूर्व विधी कुठं असतो? अत्यंत अप्राप्त असेल, माहितीच नाही आहे. जसं स्वर्ग आणि ज्योतिष्टोम याग वगैरे यांच्यात कार्यकारण भाव आहे. यज्ञ ज्योतिष्टोम नावाचा किंवा दर्शपूर्णमास नावाचा यज्ञ, तो कारण आहे. फल आहे कोण? स्वर्ग. पण त्यांचा कार्यकारण भाव माहितीच नाही आहे. श्रुती प्रमाणाशिवाय अत्यंत अप्राप्त आहे, म्हणून तो विधी मानला जातो. कोणता? अपूर्व विधी. तसा इथं अपूर्व विधी नाही आहे. का बरं? की अत्यंत अप्राप्त नाही आहे, प्राप्तच आहे, म्हणजे निश्चितच आहे कार्यकारण भाव. कशाने? अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे. याते ता श्रवण का विधान करणे हारा श्रोतव्य यह विधि अपूर्व विधि रूप नहीं है, किंतु नियम विधि रूप है अथवा परिसंख्या विधि रूप है. मग श्रोतव्य हा विधी आहे, पण कोणता विधी? एक तर नियम विधी किंवा परिसंख्या विधी. म्हणे का हो, कशाला म्हणतात नियम विधी, परिसंख्या विधी, अपूर्व विधी? जरा त्याचं स्पष्टीकरण करा, म्हणजे आम्हालाही निश्चय करता येईल की श्रोतव्य या ठिकाणी अपूर्व विधी नाहीये, अपितो नियम विधी किंवा परिसंख्या विधी आहे असं आम्हाला म्हणता येईल. मग त्याची व्याख्या सांगा. सांगतायत अब यथाक्रमते, म्हणजे क्रमानुसार
तीन अपूर्वाधिक तीन विधियों के लक्षण काय आहे. अपूर्व वगैरे ज्या तीन विधी आहे की नाही त्यांचं काय करतात लक्षण. तहा अप्राप्तार्थ बोधको विधी अपूर्व विधी ही अपूर्व विधी आहे. अप्राप्तार्थ म्हणजे जो अर्थ प्राप्त नाही आहे, माहीत नाही आहे, या वेदवाक्यानेच माहीत होऊ राहिला असा जो विधी त्याला म्हणायचं काय अपूर्व विधी. अप्राप्त अर्थबोधको विधी अपूर्व विधी. कळलं की नाही. अर्थय प्रमाणांतरिके अप्राप्त अर्थ का कर्तव्यता रूप करके बोधन करने हारा जो विधी है ताका नाम अपूर्व विधी है. कळलं बघा. प्रमाणांतरिके म्हणजे अन्य प्रमाणांनी अप्राप्त अर्थ आहे, माहिती नाहीये, कोणत्याच प्रमाणाने माहीत पडत नाही आहे. अप्राप्त अर्थ का आणि कर्तव्यता रूप करके, पण एकच असं वाक्य आहे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याच प्रमाणाने प्राप्त नाही आहे. हे एकच वाक्य आहे की त्यांनीच फक्त सांगितलं आहे करायला पाहिजे म्हणून. मग तो विधी कोणता मानायचा अपूर्व विधी. स्वर्ग कामो यजेत. प्रमाणांतर के अप्राप्त अर्थ का कर्तव्यता रूप करके बोधन करने हारा जो विधी है ताका नाम अपूर्व विधी है. जैसे उदाहरण देऊन सांगतात. व्रीहीन प्रोक्षती हा विधी आहे, पण कोणता विधी आहे हा, तर यह वचन अपूर्व विधी आहे. काय आहे, कोणता आहे अपूर्व विधी आहे. व्रीहींचं प्रोक्षण करावं. प्रोक्षण करा म्हणजे काय, यज्ञाकरिता लागणारे जे तांदूळ वगैरे आहेत व्रीही ज्याला म्हणतात त्याचं प्रोक्षण करा म्हणजे त्याच्यावर जलाचा शिडकाव करावा तरच ते उपयोगाला होतील यज्ञ करण्याकरिता, आहे की नाही. मग आता इथं जो विधी आहे करण्याकरिता म्हणून सांगितलेला आहे तो कोणता विधी आहे म्हणे अपूर्व विधी आहे. कारण ह्या प्रमाणाला सोडून व्रीहीन प्रोक्षित या वाक्याला सोडून अन्य कोणत्याच प्रमाणाने सांगितलेलं नाही आहे काय करावा प्रोक्षण करावं म्हणून, आहे की नाही. असं जैसे व्रीहीन प्रोक्षती यह वचन अपूर्व विधी आहे. तहा इस वचन ते विना, इस वचन ते विना, इस वचन व्रीहीन प्रोक्षती इस वचन ते विना या वाक्याशिवाय अन्य किसी प्रमाण करिके कोणत्याच दुसऱ्या प्रमाणाने सो व्रीहियों का प्रोक्षण प्राप्त है नाहीये, विधान केलेलं नाहीये. याते अप्राप्तार्थ बोधक होणे ते सो विधी अपूर्व विधी कया जावे है इति. लागला अर्थ. याते म्हणून अप्राप्त अर्थ को अप्राप्त अर्थाचं बोधन करविणारा हा विधी असल्यामुळे या विधीला कोणता विधी म्हणायचा अपूर्व विधी. लागला अर्थ. हा समजा आता तुम्ही यात्रेत आहात, पैदल यात्रा चालू आहे, नर्मदा किनारी परिक्रमा करत आहात आणि रस्ते आता पुढं 2-3 लागले, एकीकडे जातो एकीकडे जातो एकीकडे जातो, लक्षात येत नाही आहे आता पुढं कोणत्या रस्त्याने जायचं म्हणून. मग तुम्ही तिथे थांबलात कारण तिथं बोर्ड पण लावलेलं नाही आहे, काही चिन्ह पण नाही आहे. आता काय करावं, जायचं आहे कोणत्या रस्त्याने जावं. मग तेवढ्यात एक कोणीतरी मनुष्य आला आणि त्याने सांगितलं काय की ह्या रस्त्यानं जा. मग आता अप्राप्त आहे, प्राप्त नव्हता, आहे की नाही. किंवा समजा तुम्ही बसला तुम्हाला मार्गच माहीत नाही, आता एखाद्या आश्रमात बसलेले आहात, आता पुढं कोणता रस्ता आहे इकडे इकडे काहीच माहीत नाही आहे, तेव्हा एखाद्याने विधान केलं की ह्या रस्त्यानं जावा, तो कोणता विधी झाला अपूर्व विधी झाला. कारण प्राप्त नाही आहे, माहितीच नाही आहे. मग प्राप्त करून दिलं, ज्ञान करून दिलं, कोणता विधी अपूर्व विधी. चला और आता नियम विधीची परिभाषा सांगतात. पक्ष प्राप्तस्य अप्राप्तांश पूर्वको विधी नियम विधी. बरोबर काय म्हटलं आहे, पक्ष प्राप्तस्य, एका पक्षाची प्राप्ती असेल तर दुसरा पक्ष काय असतो अप्राप्त असतो, आणि त्या अप्राप्त अंशाला पूर्ण करणारा जो विधी त्याला म्हणायचं काय नियम विधी. बरोबर आहे की नाही. हा अर्थय पक्ष विषय प्राप्त अर्थ के अप्राप्त अंश का पूर्ण करने हारा जो विधी है ताका नाम नियम विधी है की नाही. पक्ष विषय म्हणजे एका पक्षामध्ये प्राप्त अर्थ आहे, प्राप्त अर्थ के एका पक्षामध्ये एक अंश प्राप्त आहे, मग एक प्राप्त झाला तर दुसरा काय असतो अप्राप्त, पण तो महत्वाचा आहे. मग अशा अप्राप्त अंशाला प्राप्त करून देणारा सांगणारा जो विधी त्याला म्हणायचं काय नियम विधी.
अप्राप्त अंश का पूरण करणारा जो विधी आहे ताका नाम नियम विधी आहे. उदाहरण देऊन सांगतात. जैसे व्रीहीन अवहान्यात हा विधी आहे. म्हणजे काय करावं? व्रीहींना कुटावं म्हणजे त्याचं तुष विमोचन करावं. अवहान्यात म्हणजे अवघात करावा. उसळात काय उखळात आहे की नाही, त्या उखळात ते टाकायचे आणि मुसळाने कुटायचे. मग काय होतं? त्याचं जे वरचे टर्फल आहे ते निघून जातात. त्याला अवघात क्रिया म्हणतात. ठीक आहे की नाही. पण आता तुम्हाला काय पाहिजे? टर्फल रहित तांदूळ पाहिजे ना. मग इथं आम्ही दुसऱ्याही पद्धतीने टर्फल काढून देऊ शकतो म्हणे. नख विदलन त्याला म्हणतात. म्हणजे एक एक तांदूळ घ्यायचा, नखाने ते टर्फल काढायचं, फेकून द्यायचं, तांदूळ घ्यायचा, नख विदलन. मग आता इथं दोन गोष्टी प्राप्त आहे, नख विदलन आणि कुटणं. बरोबर आहे की नाही. मग नख विदलन जर स्वीकार केला तर अप्राप्त अंश झाला. कोणता? अवघात आहे की नाही. परंतु नख विदलन करून ते तांदूळ येण्याला चालत नाही. मग पक्ष प्राप्त असे एका पक्षाची जर प्राप्ती करू केली नख विदलन तर अप्राप्त अंश कोणता झाला? अवघात. म्हणजे अवघात रूप क्रियेला प्राप्त करून देणारा हा विधी आहे. म्हणून हा कोणता विधी? नियम विधी आहे. कळलं की नाही? पंक्ती पहा. जैसे व्रीहीन अवहान्यात य विधी आहे तहा यज्ञ विषय उपयोगी जे व्रीही आहे, यज्ञाकरिता उपयोगी जे तांदूळ व्रीही वगैरे आहेत, तीनों के तुषों की निवृत्ती दो उपाय ते होवे आहे. त्यांचे जे तुष वरचं टर्फल त्याची निवृत्ती दोन प्रकाराने होते. एक तो अवघात रूप उपाय आहे. अवघात म्हणजे कुटणे. मग उसळा काय आहे? उखळामध्ये. आता ते राहिलेच नाही. मुखळ, उसळ, उखळ, उखळी, त्याच्यामुळे ते शब्द येत नाही. आता मिक्सर निघाले. एक तो अवघात रूप उपाय है और दूसरा नख विदलन रूप उपाय है. नख विदलन कळलं ना, आणि अवघातही कळलं. तहा मुसळ से व्रीहियों के कूटने का नाम अवघात है की नाही. मुसळाने उखळात घालून व्रीहींना जर कुटलं तर त्याला काय म्हणायचं? अवघात रूप क्रिया है. और नखों से तुषों की निवृत्ती करने का नाम नख विदलन है. नखाने एक टर्फल बाजूला काढायचं त्याला म्हणायचं नख विदलन. तहा जिस पक्ष विषय ता नख विदलन की प्राप्ती होवे है. मग आता समजा एखाद्या निर्णय केला काय की नख विदलनाने आपण काय करू? तुष विमोचन करू. एक पक्ष प्राप्त झाला की नाही. त्यावेळेस अप्राप्त पक्ष कोण झाला? मग अवघात. परंतु यज्ञाकरिता अवघातच लागतो. नख विदलनाने चालत नाही. मग अप्राप्त अंश जो अवघात त्याला प्राप्त करून देणारा हा विधी आहे व्रीहीन अवहान्यात. म्हणून हा विधी कोणता? नियम विधी. ता जिस पक्ष विषय ता नख विदलन की प्राप्ती होवे है तिस पक्ष विषय अवघात की प्राप्ती है नहीं है की नाही. म्हणजे अप्राप्त अंश झाला. हा, अवघात की प्राप्ती है नहीं. ता पक्ष प्राप्त अवघात के, एका पक्षामध्ये पक्ष प्राप्त अवघात के अप्राप्त अंश का है की नाही. पक्ष प्राप्त म्हणजे एक ता पक्ष प्राप्त म्हणजे ता पक्ष प्राप्त म्हणजे विदलन रूप पक्ष प्राप्त झाला असता. अवघात के अप्राप्त अंश, अवघात रूप अंश कसा आहे? मग अप्राप्त आहे. ता पक्ष प्राप्त अवघात के अप्राप्त अंश का व्रीहीन अवहान्यात य वाक्य पूर्ण करतं. अर्थात अवघात करके ही तीन व्रीहियों के तुषों की निवृत्ती करणे. अवघात करून म्हणजे कुठूनच त्या व्रीहींचं काय करायचं? तुष विमोचन करायचं आहे. मग अप्राप्त अंशाला पूर्ण केलं की नाही. म्हणून हा विधी कोणता झाला? नियम विधी. इस कहने ते ता नख विदलन रूप उपाय की निवृत्ती अर्थतः सिद्ध होवे. अर्थात नख विदलन रूप उपायाची निवृत्ती झाली, पण तिला निवृत्ती करण्याकरिता विधान करावं लागलं नाही. अर्थातच त्याची काय झाली? निवृत्ती झाली. कळलं की नाही. म्हणून हा कोणता विधी आहे? नियम विधी. नियम विधीचं वैशिष्ट्य काय की एका पक्षाचा निषेध होतो पण त्या निषेधाकरिता विधी नाही आहे. अर्थात त्याचा निषेध होतो, अर्थात त्याची निवृत्ती होते. कळलं की नाही. जसं समजा आता सांगितलं ना तुम्हाला, आश्रमात बसलेले आहेत, माहीत नाही आहे पुढचा मार्ग कुणीकडे आहे म्हणून, इकडं काही इकडं दिशाभूल झालेली आहे. बाहेर आलात आश्रमाच्या, सांगितलं बाबाजी ह्या मार्गाने जा. कोणता विधी? अपूर्व विधी. कोणता विधी? अपूर्व विधी. मग रस्त्याने तुम्ही चालायला लागले, 2-3 किलोमीटरवर गेले आणि तिथं गेल्यानंतर मात्र 2-3 रस्ते फुटले, पाऊल वाटा.
मग आता लक्षात येईना ह्या रस्त्याने जायचं की त्या रस्त्याने जायचं. मग एक धरला तर एक पक्ष प्राप्त झाला, तर दुसरा काय होतो मग अप्राप्त. कारण एकच माणूस एकाच वेळेस दोन्ही रस्त्याने जाऊ शकत नाही, आहे की नाही. मग एक पकडला, एक प्राप्त आहे, पक्ष प्राप्त आहे, पण दुसरा काय झाला अप्राप्त. परंतु तेवढ्यात एक मनुष्य आला, बाबाजी कहाँ जा रहे हो, परिक्रमा में हो. बाबाजी इस रास्ते से मत जाओ, ये रास्ता उधर नहीं जाने वाला, इधर से जाओ, है की नाही. मग जो पक्ष प्राप्त होता, है की नाही, त्या तिकडे जाऊ द्यायचं नव्हतं. मग त्यावेळेस अप्राप्त अंश कोणता होता, दुसरा रस्ता. मग त्या अप्राप्त अंशाचं पूर्ण केलं त्या बाबाने सांगून, म्हणून तो कोणता विधी झाला, नियम विधी. अप्राप्त अंशाचं पूर्ण करून देणारा विधी कोणता विधी आहे, नियम विधी आहे. कळलं की नाही, आहे की नाही. पाठ चालू आहे की नाही, पाठ बुडणार आहे. मग आता पाठ बुडवायचे का वारीला जायचं, हा मोठा प्रश्न आहे की नाही. मग आले दोन साधक विचारायला, दोन पैकी एकच आला समजा, हा आणि विचारलं काय काय विचारलं, हा वारीला जावं न काय जावं, काय करावं, काय 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 कळा ना बाबा, असं विचारलं. स्पष्ट विचारित नाही. कळलं की नाही. मग आता काय, तर वारीला जायचं ठरलं त्यांनी. हा, मग पक्ष प्राप्त आहे, पण सांगितलं गेलं की बाबा रे पाठ बुडू नये, पाठ फार महत्वाचे असतात. मग ज्यांनी त्यांनी वारीला जायचा निश्चय केला, प्राप्त अंश झाला एक प्राप्त अंश, त्यावेळेस अप्राप्त अंश कोणता, पाठ, आहे की नाही. पण ते अप्राप्त अंश कोणता, पाठ. त्याच्याकरिता विधान केलं की पाठ ऐका. ऐकलं नाही तो मागणे राहा, परंतु ऐका म्हणून सांगितलं ना. मग हा कोणता विधी आहे, नियम विधी. अप्राप्त अंशाला पूर्ण करणारा विधी त्याला काय म्हणायचं, नियम विधी. हा नियम विधी आहे. कळलं उदाहरण. चला पुढे. दोन कळाले का विधी. तिसरा उभय प्राप्त इतर व्यावृत्ती बोधक विधी ही परिसंख्या विधी. बरोबर आहे की नाही. काय, उभय प्राप्त, एकाच वेळेस दोघांची प्राप्ती आहे. अशा वेळेस इतर दोघांपैकी एकाची व्यावृत्ती बोधक जो विधी त्याला म्हणायचं काय, परिसंख्या विधी. अर्थ यह, एक ही काल विषय दो पदार्थों के प्राप्त हुए, एक पदार्थ की व्यावृत्ती बोधक जो विधी है ताका नाम परिसंख्या विधी आहे. बरोबर. एकाच कालामध्ये दोन पदार्थ प्राप्त असता एका पदार्थाची व्यावृत्ती करणारा, व्यावृत्तीचा बोधक जो विधी त्याला काय म्हणायचं, परिसंख्या विधी आहे. ताका नाम परिसंख्या विधी आहे. जैसे उदाहरण देऊन सांगतात काय, इमाम काय अगृह्णन् रश्नामृतस्य यम हा मंत्र आहे. या मंत्राचं उच्चारण करत करत लगाम धरावा लागतो, घोड्याचा किंवा गाढवाचा. बरोबर. हा, तर हा मंत्र आहे, त्याला रचना म्हणतात. इस मंत्र करके, या मंत्राच्या द्वारे यज्ञविषय, यज्ञामध्ये अर्भ अश्व गर्दभ दोनों की रचना ग्रहण की प्राप्ती हुए. दोन्ही उपस्थित आहे आणि रचना धरायची आहे की नाही. मग आता अश्वाची धरायची का गर्दभाची धरायची, आहे की नाही. एकाच काळात दोन्ही म्हणजे ही धरले जाऊ शकते किंवा ही धरले जाऊ शकते. मंत्र एकच आहे. अश्व गर्दभ दोनों की रचना, रचना म्हणजे काय, लगाम, रचना ग्रहण की प्राप्ती हुए. मग त्यावेळेस विधान केलं जातं. अश्वाविधानीम आदत्ते हे विधान आहे. इमाम अगृह्णन् इत्यादी मंत्राचं उच्चारण करत घोड्याचा लगाम धरावा, विधान आहे. अश्वाविधानीम आदत्ते, इस वचन ने ता गर्दभ रचना के ग्रहण की व्यावृत्ती विधान करी है. या वचनाने काय केलं, गर्दभाच्या रचनेचं जे ग्रहण होतं त्याची काय झाली, व्यावृत्ती विधान करी है. हाँ, कोई अश्व रचना के ग्रहण का विधान करता नहीं. इथं घोड्याची रचना धरावी असं विधान नाही आहे. अश्वाविधानी आदत्ते, रचनाचं ग्रहण करण्याचे विधान, ग्रहण करणे दोन्ही प्राप्त आहे. त्या मंत्राचं उच्चारण करताच आहे की नाही, प्राप्तच आहे दोन्ही बी. मग त्यापैकी घोड्याचा लगाम धरावा हे विधान नाही आहे.
गर्दबाचा धरू नये हा निषेध महत्वाचा आहे. काय अश्वाविधानी आदत्ते ह्या वाक्यातून घोड्याचा लगाम धरण्याचं विधान नाहीये, अपितू गाढवाची धरू नये रचना लगाम निषेधात तात्पर्य आहे. दोन्ही एकाच वेळेस प्राप्त असता एकाचा निषेध करणारा जो विधी त्याला म्हणतात काय परिसंख्या विधी. बघा अश्वाविधानी आदत्ते इस वचन ने ता गर्दब रचना के ग्रहण की व्यावृत्ति विधान करी है. कोई अश्व रचना के ग्रहण का विधान करता नहीं, सो अश्व रचना का ग्रहण उक्त मंत्र करके ही प्राप्त आहे. म्हणजे का हो अश्व घोड्याचा लगाम धरण्याचं विधान नाही येत, कसं काय धरायचा. पण तसं नाही, अश्व रचना का ग्रहण म्हणजे घोड्याचा लगाम धरण्याचा विधान ते वरच्या मंत्रानेच प्राप्त आहे. कोणता मंत्र इमाम अगृभ्नन रश्नामृतस्य या मंत्रानेच प्राप्त आहे. म्हणून डबल विधान नाही आहे. फक्त प्रश्न उपस्थित झाला होता की ह्या मंत्राने नेमकी रचना कुणाची धरायची, घोड्याची का गाढवाची. तर तिथं सांगितलं अश्वाविधानीम आदत्ते. मग इथं घोड्याच्या लगाम धरावी हे विधान नाहीये, कारण विधान पहिलेच प्राप्त आहे. मग काय आहे याच्यातून निषेध आहे कशाचा, गाढवाची रचना धरू नये असं. सो अश्व रचना ग्रहण का उक्त मंत्र करके ही प्राप्त है याते. म्हणून अश्वाविधानी आदत्ती यह वचन परिसंख्या विधी कया जावे है. कोणता विधी म्हणायचे याला, परिसंख्या विधी. काय लक्षण केलं होतं परिसंख्या विधीचं, उभय प्राप्त दोघांची प्राप्ती एकाच वेळेस झाली असता इतर व्यावृत्ती बोधक विधी त्याला काय म्हणायचं, परिसंख्या विधी. कळलं की नाही, कया जावे. यद्यपि मग दोन्ही फरक काय हो नियम विधी आणि परिसंख्या विधीमध्ये, तर थोडासा सूक्ष्म फरक आहे. काय फरक आहे स्वतः ग्रंथकार देतात. यद्यपि नियम विधी विषय तथा परिसंख्या विधी विषय इतर की निवृत्ती समान आहे. इतराची निवृत्ती एकाची निवृत्ती तिथं पण आहे. कुठं, नियम विधीमध्ये. एकाची निवृत्ती इथं पण आहे. कुठं, परिसंख्या विधीमध्ये. पण फरक काय मग सांगतायत. इतर की निवृत्ती समान आहे, तथापि नियम विधी विषय इतर की निवृत्ती आर्थिकी होवे आहे, अर्थात होते. इतराच्या निवृत्तीचं विधान नाही आहे, अपितू प्राप्तीचं, दुसऱ्याच्या प्राप्तीचं विधान आहे. कुठं, नियम विधीमध्ये, आहे की नाही. आणि इतराची निवृत्ती कशी आहे, अर्थात इतराची निवृत्ती आहे. कुठं, नियम विधीमध्ये. तथापि नियम विधि विषय इतर की निवृत्ती आर्थिकी होवे, अर्थात होते. और परिसंख्या विधि विषय सा इतर की निवृत्ती विधेय होवे. आणि परिसंख्या विधीत काय आहे, इतराची निवृत्ती ही विधेय आहे. कळलं की नाही, दोन्हीचा फरक झाला की नाही. नियम विधीत काय अंतर, नियम विधीमध्ये काय आहे, इतराची निवृत्ती ही अर्थात आहे, आणि दुसरा जो आहे त्याचं विधान आहे नियम विधीमध्ये, आहे की नाही. असं करावं, अर्थात ते करू नये ते अर्थात झालं. आणि परिसंख्या विधीमध्ये कसं, हे करावं याच्यात तात्पर्य नाही आहे, ते करू नये याच्यात तात्पर्य आहे. त्याला काय म्हणायचं, परिसंख्या विधी. कळलं की नाही. दोन मार्ग फुटलेले आहेत, कोणत्या मार्गाने जायचा हा प्रश्न आहे. मग येणाऱ्याने सांगितलं काय की ह्या मार्गाने जा, तर ह्या मार्गाने जा, पण त्याने हे सांगितलं की त्या मार्गाने जाऊ नका म्हणून, नाही त्या मार्गाने जाऊ नका सांगितलंच नाही, ह्या मार्गाने जा. पण अर्थात त्या मार्गाने जाऊ नका, अर्थात सिद्ध झालं त्या मार्गाने जाऊ नका. मग कोणती विधी, नियम विधी. कोणती विधी आहे, नियम विधी आहे. कळलं की नाही. हा. आणि परिसंख्या विधी काय, समजा आता त्या माणसाला विचारलं, बाबा मला पुढं अमक्या गावाला जायचं, परिक्रमेत मी आहे, दोन रस्ते फुटले, कोणत्या रस्त्याने जाऊ. तेव्हा त्याने सांगितलं काय, ह्या रस्त्याने जाऊ नका, बस एवढंच बोलला तो. अर्थात ह्या रस्त्याने जा. मग आता इथं कोणती विधी, परिसंख्या विधी. कारण इथं इतराची निवृत्ती साक्षात आहे. विधान कशाचं आहे, निवृत्तीचं विधान आहे. ह्या रस्त्याने जाऊ नका, आहे की नाही. मग ही कोणती विधी, परिसंख्या विधी आहे. आणि अगोदरचं वाक्य कसं की तुम्ही ह्या रस्त्याने जा, तर ही कोणती विधी झाली, नियम विधी झाली. दोन्हीतला फरक कळला की नाही. हा.
भोजन प्राप्त आहे 2 ठिकाणचं, आहे की नाही? एका ठिकाणी गुलाबजांबू आहे आणि एका ठिकाणी काय आहे? रसगुल्ले आहे की नाही? मग आता कोणतं भोजन करायचं हा प्रश्न आहे. आमंत्रण दोन्हीकडचं आहे की नाही? मग मित्र भेटला तेवढ्यात, मग तो म्हणाला काय, गुलाबजामूच आपलं खायचे, चल गुलाबजामू खायचे म्हणून, आहे की नाही? तर गुलाबजामू खाण्याविषयी विधान आहे. अर्थात झालं तिकडचं नको, कोणती विधी? नियम विधी आहे. बरोबर आहे की नाही? किंवा मित्राने सांगितलं काय, आता सांगितलं गुलाबजामू खायचीच आपल्याला, असं नाही बोलला तो, दोघांकडे आमंत्रण आहे. मग काय करायचं? रसगुल्ले आपला खायचे नाही म्हणजे नाही, चल माझ्या बरोबर, अर्थात गुलाबजामू खायचे. म्हणून निषेध विधान कशाचं आहे? निषेधाचं आहे. म्हणून कोणती विधी? परिसंख्या विधी. थोडा फरक कळला की नाही दोन्हीतला? हा, चला इथं आता. और परिसंख्या विधी विषय सा इतर की निवृत्ती विधेय होवे है, इतनी दोनों विषय विशेषता है इति. लागला दोनला फरक. 3 विधी कळाल्या, अपूर्व विधी, नियम विधी, परिसंख्या विधी. बरोबर. तैसे आता मूळ ज्याच्याकरिता हे सारा विस्तार केला आहे ते गोष्टी सांगतात. तैसे प्रसंग विषय भी श्रोतव्य हा कोणता विधी आहे याचा निर्णय करायचा होता आपल्याला. तर अगोदर सांगितलं होतं ग्रंथकाराने अपूर्व विधी नाही म्हणून, कारण कार्यकारण भावाचा निश्चय अन्वव्यतिरेकाने सिद्ध आहे, म्हणून अपूर्व विधी नाही आहे. कारण अपूर्व विधी तिथं असतो जिथं अन्य प्रमाणाने अत्यंत अप्राप्त वस्तू आहे, त्याचं विधान करणारी जी विधी तिला म्हणतात काय? अपूर्व विधी. मग श्रोतव्य हा अपूर्व विधी नाही आहे, मग कोणता विधी आहे? नियम विधी आहे किंवा परिसंख्या, दोन्हीपैकी कोणी एक. ठीक, बघा. तैसे प्रसंग विषय भी श्रोतव्य नियम विधी है, अर्थात पंक्ती लागली ना, तैसे प्रसंग विषय भी श्रोतव्य नियम विधी है, अर्थात सो साधन संपन्न जिज्ञासु वेदांत शास्त्र कुही श्रवण करे, है की नाही? वेदांत शास्त्राचं श्रवण करावं असा त्याच्यातून निश्चय निघतो. अर्थात इतर कादंबऱ्या वगैरे वाचू नये. मग कोणता विधी झाला? नियम विधी झाला. ठीक आहे. वेदांत शास्त्र को श्रवण करे, अर्थात सो जिज्ञासु वेदांत शास्त्र ते अन्य शास्त्र को नहीं श्रवण करे, या प्रकार का परिसंख्या विधी है. अथवा दिले की नाही, म्हणजे दोन्ही सांगायचे इथं. नियम विधी पण होऊ शकतो, परिसंख्या विधी पण होऊ शकतो. नियम विधी केव्हा होऊ शकतो आणि परिसंख्या विधी केव्हा होऊ शकतो, दोन्ही गोष्टी पहा. पुन्हा ती पंक्ती पहा. तैसे प्रसंग विषयी भी श्रोतव्य नियम विधी जर मानला तर काय अर्थ निघतो श्रोतव्य या वाक्याचा? तर वेदांत श्रवणच करावं, अर्थात सिद्ध झालं इतर करू नये, मग नियम विधी. ठीक आहे ना? आणि श्रोतव्य याचा अर्थ जर असा केला काय की इतर काहीच करू नये, मग इतराचा जो निषेध तो मुख्य आहे, अर्थात श्रवण करावं वेदांताचं, मग कोणता विधी मानला जाईल? परिसंख्या. दोन्ही विधी संभव आहे, हे पहा. तैसे प्रसंग विषय श्रोतव्य नियम विधी है, अर्थात सो साधन संपन्न जिज्ञासु वेदांत शास्त्र को ही श्रवण करे. लागलं. अथवा परिसंख्या विधी होऊ शकते, मग तेव्हा काय अर्थ निघेल पहा. अथवा सो जिज्ञासु साधन संपन्न जिज्ञासु वेदांत शास्त्र ते अन्य शास्त्र को नहीं श्रवण करे, असा अर्थ जर काढला तर कोणता विधी सिद्ध होतो? परिसंख्या विधी. निषेधाला महत्व दिलं ना, वेदांत शास्त्र सोडून अन्य शास्त्र वगैरे काही वाचू नये, अर्थात वेदांत वाचावा. पण निषेध मुख्य आहे, विधान निषेधाचं आहे बाकीच्याचं, म्हणून कोणती विधी? परिसंख्या विधी. हा. अथवा स्व जिज्ञासु वेदांत शास्त्र ते अन्य शास्त्र को नहीं श्रवण करे, या प्रकार का परिसंख्या विधी है. लागलं एवढं? हा. आता याच्यावर शंका केल्या जात आहे. पूर्व पक्षी शंका घेतो. पूर्व पक्ष म्हणतो की परिसंख्या विधी तुम्ही कसं काय इथं मानायला लागले वगैरे वगैरे काही शंका आहे. पण ती शंका मला वाटतं खूप मोठी आहे की नाही? जवळजवळ एक पूर्ण पेज पुढचं, आणि पुढच्या 218 वर शेवटच्या ओळीत आहे समाधान, तिथपर्यंत ही शंका आहे. म्हणून याचा विचार आपण नंतरच करूया.